एकूणच आता महाविकास आघाडीमधली ही धुसफूस आता बाहेर येते, तर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाहीये. ठाकरे गट अजून झोपेतून जागा व्हायला तयार नाहीये, असं अमोल कोल्हेंनी सुद्धा म्हटलंय. शरद पवार गटाच्या बैठकीत बोलताना अमोल कोल्हे यांनी हे वक्तव्य केलंय. तर राज्यातील परिस्थितीवर बोलताना अमोल कोल्हेंनी हे विधान केलंय. राज्यातील परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही. काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही. आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत. आता आपल्याला लढायला संधी आहे. सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे, त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे. जेवढं महाराष्ट्रात मतदान आहे त्याच्यापेक्षा अधिकची मतमोजणी झाल्याची माहिती आता उघड झाली आहे. हे झोलझाल करून आलेलं सरकार आहे, झोलझाल सरकार आहे. हे काही जनमताने जनतेच्या मॅन्डेटने आलेलं सरकार, जनतेने दिलेल्या मॅन्डेटचं सरकार नाही आहे. या सरकारने ईव्हीएमच्या भरोशावर सत्ता मिळवली आहे. हे कालच्या मला वाचलेल्या त्या लेखावरून आता आम्हाला लक्षात यायला लागलेलं आहे. त्यामुळे अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा. महाराष्ट्रामध्ये बचेंगे तो और भी लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेने घेतलेली आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही राहिलेलो नाही. आम्ही जमिनीवरच आहोत. बचेंगे वगैरे काही नाही. लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे. आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, तुटलो नाही आणि विकलो गेलो नाही. आमचे 20 आमदार आहेत. त्याच्यातलं एकाचंही म्हणणं नाही की समोर जो फुटलेला गट आहे त्यात सामील व्हायचं आणि सत्तेची ऊब घ्यायची, हे आमच्यात कोणी सांगत नाही. त्याच्यामुळे आम्ही लढत राहू उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात.